हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग। तर हे बघा, या ब्लाउजची साईज आहे 34 इंच। तर हे मापासाठी ब्लाउज आलेला आहे। तर हे बघा, याची आपण सर्वात पहिले उंची मोजून घेणार आहोत मागच्या साईडनं। तर कधी पण उंची मागच्या साईडनंच मोजून घ्यायची। ते बघा, इथे 13 इंच आलेले आहे आणि छातीचा चौथा भाग इथे 8.5 इंच आलेला आहे। हे बघा, आता आपल्याला कमर मोजून घ्यायची या पद्धतीने पूर्ण राऊंड। ते इथे कमरचा भाग इथे बघा 28 आणि वरी अर्धा इंच आहे, म्हणजे 28.5 इंच आहे कमरचा राऊंड। तर या पद्धतीने आपण याच्यावरून पूर्ण माप काढून घेणार आहे ब्लाउजवरूनच। तर हे बघा, या प्रकारे आता आपल्याला शोल्डर काढायचा आहे। शोल्डर किती आहे तर या पद्धतीने आपल्याला हुक लावून घ्यायचं आहे वरच्या साईडचं आणि पूर्ण ब्लाउज असं सेट करून घ्यायचं आहे। ते बघा, खालच्या साईडचं पण इथे हुक लावून घ्यायचं आहे आणि या शोल्डरपासून आपल्याला दोन्ही शोल्डर असे जोडून घ्यायचे आहे व्यवस्थित। हे बघा, ते इथे 10.5 इंच येत आहे। तर आपल्याला 10.5चं अर्ध 5.25 इंच शोल्डर घ्यायचे आहे इथे। हे बघा, गळ्याची आपल्याला उंची मागच्या खालच्या साईडला इथे 3.25 इंचाची पट्टी तयार पाहिजे आहे। तर आता या मापावरून आपण ब्लाउज कटिंग करणार आहोत। ते बघा, उंची 13 इंच आहे तर 14 इंच घ्यायची। तुमची जेवढी पण असेल त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचे आहे। आता हे बघा, शोल्डर पूर्ण आपले 10.5 आले होते, तर इथे 5.25 इंच घेत आहे मी आणि आर्महोल राऊंड इथे मी 6 इंच घेत आहे या पद्धतीने। आता छातीचा चौथा भाग इथे 8.5 इंच टाकत आहे बघा, आणि साईडला 1.5 इंच एक्स्ट्राचं मार्जिन। आता डीप नेक आहे, आपण शोल्डर कमी घेतलेले आहे। तर आपल्याला काय करायचं, पाठीमागच्या आर्महोलसाठी आपल्याला असं क्रॉसमध्ये अर्धा इंच जायचं आणि या प्रकारे बॉक्स तयार करून, हे बघा, या प्रकारे बॉक्स तयार करून झाल्याच्या नंतर इथे 1.25 इंचावर पाठीमागच्या आर्महोलसाठी आपल्याला शेप देऊन घ्यायचं आहे। हे बघा, या प्रकारे। आता आपल्याला इथे कमरसाठी टाकायचं आहे माप। तर कमर इथे 28.5 आहे, तर 7 इंच आणि 1 लाईन इंच कमरेचा चौथा भाग घेतला आहे आणि वरी 1.5 इंच शिलाईसाठी आणि 1 इंच मागील टक्ससाठी। तर या प्रकारे इथं हे बघा टाकून घेतले आहे मापे। आता पाठीमागच्या भागाला आपल्याला त्यांना 3.25 इंचाची पट्टी तयार पाहिजे आहे। तर इथे काय करायचं, आपल्याला 1.25 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे। तर 4 इंचावर मार्किंग करायचं। आता गळा रुंदी इथे मी 2.5 इंच घेतली आहे आणि गळ्याची उंची बघा इथे 10.15 इंच आलेली आहे। आता खालच्या साईडला फक्त गळ्याच्या रुंदीमध्ये 1.25 इंच एक्स्ट्राचं घेतलं आहे, सॉरी 1.25 इंच फक्त एक्स्ट्रा घेतला आहे। वरच्या साईडला 2.5 आहे, तर मी खालच्या साईडला 2.25-3 घेतला आहे। आता हे बघा, या प्रकारे इथं गोल गळ्याचा शेप देऊन घेतला आहे आणि जसं मार्किंग केलं आहे तसंच इथे कट करून घेत आहे। हा पाठीमागचा भाग आहे आपल्याला। आता याच्यावरूनच आपल्याला समोरचा भाग तयार करायचा आहे। ते कपडा या प्रकारे असा साईडला आपल्याला ओढून घ्यायचा आहे। आता इथे समोरच्या भागाला हुक लावायचे आहे, तर समोरच्या भागाने इथे ओपन आहे बघा, आपल्या साईडला इथे ओपन आहे बाजू। आता जिकडून आपल्याला हुकाची साईड आहे तिकडून आपल्याला 1.25 इंच एक्स्ट्राचा सोडून द्यायचा आहे, कारण आपल्याला समोरच्या भागाला हुक लावायचे आहे। आणि बाकी जसं आहे तसं आपल्याला इथे पहिले मार्किंग करून घ्यायचं आहे। जो पाठीमागचा भाग ठेवून घेतला आहे आपण, तो गळ्याच्या रुंदीचा सुद्धा मार्किंग टाकून घ्यायचं आहे आपल्याला। आता सर्वात पहिले आपल्याला फिटिंगच्या साईडला, आर्महोलच्या साईडला 1 इंच आणि खालच्या साईडला इथे 1.5 इंच असं वाढवून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे शोल्डरचा बॉक्स तयार करायचा आहे आपल्याला, आर्महोलचा आणि शोल्डरचा, जेवढा पाठीमागच्या भागात घेतला आहे आपण तेवढा। आणि समोरच्या आर्महोलसाठी इथे 1.25 इंचावर शेप देऊन गोल करून घेतला आहे बघा। आता आपल्याला पहिले कटिंग करतेवेळी पाठीमागच्या आर्महोलहूनच कटिंग करायची। आता समोरच्या गळ्याची उंची इथे मी 7.25 इंच घेतलेली आहे। रुंदीला तेवढंच इथे 3.25 इंच घेतला आहे आणि गोल शेप देऊन घेतला आहे। आता काय करायचं, आपल्याला खालच्या साईडला इथे 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। हे बघा, खालच्या साईडला इथे 1 इंच वाढवून घेतले आहे मी, पाठीमागच्या भागापेक्षा जास्त। आता इथे प्रिन्सेस कटचा शेप देण्यासाठी 3.5 इंचावर मार्किंग केलं आहे।
आणि इथे खाली जे 1 इंच वाढवून घेतलं आहे त्यापासून आपल्याला वर 5.5 इंच टक्ससाठी मार्किंग करायचं आहे. वरच्या साईडला 1/2 इंच आतमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. आता 1.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. या पद्धतीने 2 इंचावर मार्किंग करून असं आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा डायरेक्ट इकडे आता वर आर्महोलमध्ये आपल्याला शेप घेऊन जायचा आहे असं या प्रकारे. आता आर्महोलचं आपल्याला टक्ससाठी इथे 1 इंच मार्किंग करायचं आहे. दोन्ही साईडला अर्धा इंच. हे आपल्याला एक्स्ट्राचा कपडा आहे इथे कट करून घ्यायचा आहे. याने काय होणार, आपल्या इथे आर्महोलमध्ये इथे झोल नाही येणार. त्यामुळे आपल्याला हा कपडा एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे. आता हे बघा सर्व मार्किंग झाले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, खालच्या साईडला 1 इंच वाढवलं होतं ना, ते फक्त आपल्याला मधात जिथं टक्स घेतो तिथेच वाढवून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूला असं जे आपल्या पाठीमागच्या भागाची उंची होती तिथपर्यंत क्रॉस करायचं आहे. आता इथे बघा आर्महोलचा राऊंड जो पाठीमागचा आहे मी तिथूनच कट केला आहे, कारण की आपल्याला हे टक्स मारल्यानंतर कमी जास्त होते. त्याच्यानंतर आपल्याला आर्महोलचा शेप द्यायचा आहे समोरच्या. तर आता इथं जसं मार्किंग केलं आहे तसंच इथे कट केलं आहे बघा. आता हे पहिले आपल्याला काय करायचं होतं, इथे मार्किंग करून घ्यायचं होतं. तिथे एका बाजूला मार्किंग आले नव्हते आपल्या टक्सची, तर इथे कट मारून घ्यायचं आहे. आपल्याला जोडते वेळी सोपं जाईल. आता जे एक्स्ट्राच इथे आपण अर्धा इंच दोन्ही भागाला मार्किंग केलं होतं ते इथे कट करून घ्यायचं आहे या प्रकारे. समोरच्या गळ्याचा इथे जे आपण तयार केला होता बॉक्स ते इथे कट करून घ्यायचा आहे बघा. तर आता हे आपले समोरचा पार्ट तयार झाला आहे. आता आपण इथे बाहीची कटिंग करणार आहे. तर हे बघा बाहीची कटिंग करण्यासाठी इथे काय करायचं, आपल्याला जी बाहीची घडी घेतो आपण ती इथे छातीचा 4था भागच घ्यायचा आहे. कोणत्याही साईजची बाही असो. तिथे 8.5 इंच घेत आहे मी बघा. आता बाहीची उंची इथे त्यांनी जो मापाला ब्लाऊज दिला आहे त्याची छोटी आहे, पण इथे त्यांनी जास्त सांगली आहे मोठी बाही. तर इथे 9 इंचाची बाही तयार करायची आपल्याला. तर 10 इंच उंची घ्यायची आहे बघा. आता आपल्याला बाहीची कॅप हाईटसाठी इथे 4.25 इंच मार्किंग टाकायचं आहे. खालच्या साईडला 1.5 इंच वर घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला 1.5 इंच खाली घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता बाहीचा दंडघेर 5 इंच आहे आणि 1.5 इंच शिलाईसाठी. या प्रकारे बाहीचं मार्किंग झालेलं आहे. आता हे कट करून घेत आहे. आता बाही जोडण्यासाठी आपल्याला सेंटरला कट देऊन घ्यायचा आहे एक छोटासा. आता 2 भाग उचलायचे आहे बाहीचे आणि असे मागे ठेवायचे अर्धा ते 1.5 इंच आणि जे एक्स्ट्राचा कपडा इथे तयार होतो तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर हा आपला झाला समोरचा भाग. तिथे मार्किंग करून ठेवून द्यायचा आहे समोरचा भाग आहे म्हणून. आता हे बघा पूर्ण अस्तरची कटिंग झालेली आहे. आता हा आहे साडीतला पीस. तर आपण हे जे अस्तर कट केलं आहे ते याच्यावर ठेवून पूर्ण जसं आहे तसंच इथे कट करून घेणार आहे. खूप सोपी पद्धत आहे ही प्रिन्सेस कटची. जर तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज कट करून बघाल तर फिटिंग पण छान येईल आणि ब्लाऊजची फिनिशिंग पण छान येईल. तर तुम्ही ही पद्धत एक वेळा नक्की ट्राय करा. आता हे बघा जसं आहे आपल्याला तसंच इथे ठेवून घ्यायचे आहे. व्यवस्थित भाग आपले जसे सेट होतात व्यवस्थित मॅनेज करून कपडा तसे ठेवून घ्यायचे आहे आपल्याला. आता समोरच्या भागाला काय करायचं आहे, इथे असं क्रॉसमध्ये ठेवायचं आहे थोडंसं गळ्याच्या साईडला, जेणेकरून आपला गळा तयार झाल्याच्या नंतर जास्त पसरणार नाही. कारण प्रिन्सेस कटमध्ये काय होतं, नेहमी समोरच्या भागाचा गळा पसरला जातो अधिक जास्त. कारण आपण इथे आर्महोलमध्ये पण एक डास देत असतो, तर त्यामुळे काय होते आपला समोरचा गळा अधिक पसरते. तर त्यासाठी ही पद्धत वापरायची की गळ्याच्या साईड जो भाग आहे आपला अस्तरचा तो थोडासा क्रॉसमध्ये ठेवून घ्यायचा. आता हे बघा बाही या प्रकारे ठेवून घ्यायची आपल्याला आणि कट करून घ्यायची आहे. साईडला थोडा थोडा कपडा सोडून घ्यायचा आहे आपल्याला. अस्तर जोडल्यानंतर तो आपण कट करून घेणार आहे. आता आपला प्रिन्सेस कटचा एक भाग कट करायचा राहिला आहे, तर व्यवस्थित बघायचं आहे आपल्याला कुठं ॲडजस्ट होते म्हणून. आता या साईडला इकडून ॲडजस्ट होत आहे तर मी इकडून करत आहे.
ते बघा या प्रकारे आपले ब्लाऊज कटिंग पूर्ण झालेली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।